गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते. हे मी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला 2 kg बनवायचं असेल तर तुम्ही हेच प्रमाण डबल करा. डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं माहिती सांगते. यासाठी मी धने घेतलेले आहेत 125 ग्रॅम, जिरं घेतलेलं आहे 50 ग्रॅम, शाहीजिरं 50 ग्रॅम, तमालपत्र 25 ग्रॅम, हे बदाम फूल आहे हे सुद्धा 25 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, मिरी 25 ग्रॅम, पत्री घेतलेली आहे 25 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, हिंगची अर्धी डबी घेतलेली आहे मी. 1 किलोला फुल घ्यावी लागते. हळद आपली 50 ग्रॅम आहे. पाव किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे. ही मसाला वेलची आहे, ही आपल्याला 10 ग्रॅम घ्यायची आहे. मोहरी 25 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, पांढरे तीळ 50 ग्रॅम, मेथीचे दाणे अर्धा चमचा, मीठ पाव किलो. त्यानंतर ओला मसाल्यासाठी आलं आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे, लसूण 125 ग्रॅम, कोथिंबीरची जोडी अर्धी, एक जोडी असेल त्याच्यामध्ये अर्धी करा, आणि कांदे आपल्याला हाफ kg घ्यायचे आहेत. आणि भाजतानासुद्धा आपल्याला खडा मसाला सगळा एकत्रच भाजायचा आहे आणि ओला मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. आणि तीळ आणि खसखसे आपल्याला सेपरेट भाजायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये तेलकटपणा असतो, त्यामध्ये चिकटतात. त्यानंतर 1 किलो मिरची पावडर मी बनवून ठेवलेली होती तीच घेतलेली आहे. मिरची पावडर केव्हा पण मीठ घालून तुम्ही साठवून ठेवा, म्हणजे ती लगेच खराब होत नाही व कलरसुद्धा बदलत नाही. हे सगळं भाजून आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. चला तर बघूया कांदा लसूण मसाला. हे बघा सगळा खडा मसाला मी एकत्रच भाजत आहे. कांदा लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. जर कच्चा राहिला तर तिखट खराब होण्याची शक्यता असते. गरम मसाला छान भाजून घेतलेला आहे मी. आणि मसाला थंड झाला तरच वाटायला घ्या, नाहीतर पाणी सुटेल. आता आपल्याला मेथीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ आणि खसखस एकत्रच भाजून घेते. तीळ आणि खसखससुद्धा छान भाजलेले आहे. सुकं खोबरं मी भाजूनच ठेवते, पण थोडंसं गरम करून घेते. आता खोबरंसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण कांदा लसूणसुद्धा भाजून घेऊया. मोहरी भाजायची शिल्लक राहिली ती सुद्धा भाजून घेते. मोहरी भाजून झालेली आहे. आता कांदा छान तेलामध्ये भाजून घेते. कांदा थोडंसं मीठ घालून भाजून घ्यावा, म्हणजे लगेच भाजून तयार होतो. छान गुलाबी रंग येईस्तोपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच मी आलं व लसूण घालून भाजणार आहे आणि कोथिंबीर. कांदा पहिला घातलेला आहे. छान परतून घ्या कांदा. थोडंसं मीठ मी घालत आहे पटकन भाजायसाठी. कांदा थोडा लालसर भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घालत आहे आणि लास्टला कोथिंबीर घालणार आहे. तर एकदमच छान भाजून घ्या तेलामध्ये. कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे. आता सुद्धा छान भाजून घेणार. सगळा ओला मसाला भाजून झालेला आहे. ओला मसाला भाजतोपर्यंत सगळा आपल्याला खडा मसाला आहे जो थंड झालेला आहे, त्यामुळे मी आता मिक्सरला लावून बारीक वाटून घेणार आहे. हे 1 किलो मिरची पावडर आहे. आम्ही दोघंच असल्यामुळे वर्षाला 5 किलो मिरची दळून आणते. 2 किलो बॅडगी आणि 2 किलो आपली गुंटूर मिरची. तिखटसाठी गुंटूर मिरची खूप चांगली आहे आणि कलरसाठी मी बॅडगी मिरची वापरते. हळद आणि हिंग आपण घालून घेऊया याच्यामध्ये. मिक्सरला आपण जसं वाटत असं तसं मिक्स करत जाऊया, म्हणजे एकदाच वेळेला आपल्याला भार होणार आणि मिक्स करायचं. तर हळद आणि हिंग घातलेली आहे ती मी छान मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर जो आपला खडा मसाला आहे तो जसा मी मिक्सरला वाटणार आहे तसा घातल्यानंतर थोडं थोडं वाटून घेणार आहे. हे छोट्या भांड्यामध्ये मी मुद्दाम वाटते, ते अगदी बारीक गिरणीमध्ये दळ्यासारखं छान बारीक करते आहे
छोट्या भांड्यामध्ये, म्हणून मी याच्यामध्येच बारीक करून घेणार आहे. बघा मसाला अगदी बारीक छान वाटलेला आहे आणि थंड झाल्यामुळे पाणीसुद्धा सुटलेलं नाही आहे. याच प्रकारे सगळा मसाला मी वाटून घेणार आहे. सगळा खडा मसाला वाटून घेतलेला आहे. आता 3 वेळा लागला मला मसाला वाटून घ्यायला, कारण भांडं छोटं आहे मिक्सरचं म्हणून. हा सगळा आपण तिखटामध्ये मिक्स करून घेऊया. एकदमच सगळं घालून मिक्स करायला गेलं की मग मिक्स व्हायला वेळ लागतो आहे. ही एक छोटी ट्रिक आणि टिप आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये जास्त मेंबर्स असतील, तर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही लसूण आणि कांदेसुद्धा मोठे मोठे घ्या, म्हणजे खूप वेळ लागणार नाही चिरायला. आता हे 1 किलो मिरचीमध्ये सगळा मसाला घातल्यानंतर 1.25 किलोपर्यंत तिखट होतं. हे 1-2 महिन्याचं ठीक आहे बनवून ठेवायला, कारण ताज्या तिखटाचा चव खूप वेगळी असते. खूप दिवस झालं की मग चव थोडी बदलते. हे दोघांसाठी खूप तिखट आहे. आता 2 महिने मला बघायला नको, पण एकेदा वेळ मिळत नाही म्हणून मी 1 किलोचं बनवते. नाहीतर दोघा माणसासाठी अर्धा किलोचं तिखट मिक्स केलं तरी खूप पुरतं. मेथीची दाणे आणि मोहरी वाटून घेतलेली आहे मी. मसाला छान अगदी बारीक वाटून घ्या. याच प्रकारे सुद्धा आता मिक्स करून घेते. तीळ आणि खसखस वाटून घेतलेले आहेत. हे बघा, हे केव्हा आपण सगळा खडा मसाला वाटल्यानंतर वाटायचा आहे, कारण असं चिकट होतं. आणि जे आपण 1/2 किलो मीठ घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करत करत मसाला वाटून घ्यायचा आहे, म्हणजे वाटताना पटपट वाटलं जातं आहे, चिकटून राहत नाही तसंच. आता मी जे कांदा भाजून ठेवलेला आहे, लसूण वगैरे, ते सुद्धा मी मिक्सरला वाटून घेताना त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे, म्हणजे ते सुद्धा मीठ घातल्यानंतर छान अगदी बारीक वाटतं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला मीठ घालूनच वाटायचं आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर हातानं सुद्धा आपल्याला सगळ्या गाठी ज्या मसाल्याच्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत. मीठ म्हणून मी स्टार्टिंगला सगळं नाही घातलेलं आहे, कारण नंतर मसाला वाटताना ते आपल्याला लागणार आहे. आणि जर तुम्ही मीठ मिरची पावडरमध्ये घालून ठेवलं असेल तर मिठाचं प्रमाण कमी करा, नाही तर पूर्ण तिखट खारट होईल. मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणून मी 1/2 किलो एवढंच मीठ घेतलेलं आहे. आता खोबरं सगळं वाटून घेतलेलं आहे. खोबऱ्याचं तेल सुटलेलं आहे बघा. आमच्याकडे सगळा मसाला असं कुटून वगैरे देत नाही, तर त्यामुळे सगळं घरीच बनावं लागतं. जर तुमच्याकडे देत असेल तर काही हरकत नाही. सगळा मसाला छान भाजायचा आणि गिरणीला जाऊन छान दळून आणायचा. बाकीचा खडा मसाला वाटून घ्यायचा, पण कांदासुद्धा थंड झाला तर ते पण सुद्धा मी वाटून घेतलेला आहे. तर सगळा मसाला वाटून तरी झालेला आहे. छान मिक्स करायला एवढंच पाहिजे, म्हणजे आपला कांदा लसूण मसाला रेडी आहे. हे सुद्धा छान मिक्स करूया. आणि उरलेलं मीठ आहे ते सगळं आता मी याच्यामध्ये घालणार आहे, कारण सगळा मसाला वाटून झालेला आहे आपला. कांदा लसूण मसाला बनवायचा म्हणजे एक मोठा काम आहे बघा. ग्लोव्ज घालून तुम्ही हे काम करा. माझ्या सध्याला नाही आहेत, मी घातले नाहीत. खूप आग होते नंतरला. जर चुकून हाताने केल्याने आग होत असेल तर चिंचेच्या पाण्यामध्ये हात बुडवून ठेवा, म्हणजे आग कमी होईल. असं हाताने छान गाठी सोडवून घ्यायला पाहिजेत. आता कांदा लसूण मसाला रेडी आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.